हिंगोलीमध्ये जनप्रहार कामगार संघटनेने आज आपला एल्गार पुकारलेला आहे। इथे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बघू शकताय की असंख्य संख्येमध्ये इथे जे कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी इथे उपस्थित आहे। नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत, काय सरकारकडे गरज आहे ते आपण विचारून घेऊ। दादा अगोदर सांगा की इथे आज आपण आंदोलनाला बसले, नेमकं काय विषय? तर आज या जनप्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून व बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने आज जे काही 13 जुलै रोजी जो GR निघालेला आहे बांधकाम कामगारांच्या संदर्भात, तर त्या GR रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी आज आम्ही इथे धरणे आंदोलन। GR काय नेमकं? GR मध्ये ज्या पहिल्या पूर्वीच्या ज्या योजना होत्या त्या पूर्णतःपणे बंद केल्यात आणि नवीन 5 ते 7 योजना त्यांनी दाखल केल्यात। पहिली ते 5वी पर्यंतची योजना बंद केली, 10वी 12वी 11वी बंद केली, पदव्युत्तर बंद केली, पदवीधर बंद केली। त्यानंतर जे पहिल्या मुलीच्या लग्नासाठी जो खर्च लागायचा 51,000 रुपये तो सुद्धा यांनी बंद केलेला आहे। त्यानंतर जो कामगार पाल्ले आहे त्या कामगारांची नोंदणी करून त्याचं लग्न झाल्यानंतर 30,000 रुपये मिळायचे ते सुद्धा त्यांनी बंद केलेले। तर हे आमचं म्हणणं आहे की हे कामगारांच्या विरोधात काम चालू आहे का याच्यामध्ये कंत्राटदारांच्या विरोधात चालू आहे हेच आम्हाला कळत नाही। त्यामुळे आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। नक्कीच। तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कामगाराच्या ज्या व्यथा आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की जो GR शासनाने काढलेला तो GR तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी जे इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या काय नाही, जे GR सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं 13 जुलै रोजी GR पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना ज्या काय शिक्षणाच्या योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करावा आणि जे काही त्यांनी GR काढला ते रद्द करण्यात यावा, बस आमची एवढीच मागणी आहे। तर सर्वच कर्मचाऱ्यांचे जे मागणी आहे एकच आहे की शासनाने काढलेला GR जो आहे तत्काळ रद्द करण्यात यावा आणि त्यासोबतच आम्हाला जो आहे न्याय देण्यात यावा अशी हाक इथे या कामगार संघटनेने दिलेली आहे। ही मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल।